कसे आहात सर्वजण? मजेतच असते. ओके. सांगायचं म्हणजे आयुष्यामध्ये माणसाने किती शांत राहायचं आणि किती कोणाचं सहन करायचं. म्हणजे आपलं सर्व असून आपल्यालाच काही गोष्टी सहन कराव्या लागतात, एवढं मात्र खरं. आणि ज्याचं काही नसतं ना, ते मात्र रुबाबात असतं. ती व्यक्ती मात्र रुबाबात राहते. माझा तर असा स्वभाव आहे बघा. मी कधीच कोणाशी म्हणजे कोणाच्या जर घरी गेले ना, तर मी त्यांच्या संगती त्यांच्याच मनाप्रमाणे राहते. कारण का त्यांचं घर आहे, ते सांगतील तसंच आपण ऐकायचं, ते सांगतील तेच जेवण करायचं आणि ते सांगतील तसंच ऐकायचं. कारण का आपण थोड्या वेळासाठी जात असतो, काही की असं असतं. आणि आपण ते म्हणतो काय करायचं आपल्याला त्यांच्याशी वाद घालून काय करून. नाही, मला ही भाजी आवडत नाही, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही. नाही, जे वेळेला आहे ते खायचं आणि आपल्या घरी निघून यायचं. आणि एक सांगायचं म्हणजे प्रत्येक घरामध्ये काही ना काही वाद विवाद असतातच, है की नाही? आणि चालूच असतात. काही दाखवतात, काही दाखवत नाही. तर त्या विवादातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर त्यावर खरं समाधानी शोधलं पाहिजे. आणि आपण हे म्हणत नाही बसलं पाहिजे की मला न्याय भेटला पाहिजे, मला न्याय भेटला पाहिजे. कधी कधी आपल्याला नाही भेटला तरी चालेल, माहिती का? कुठल्या गोष्टीचा जर समजा एखाद्याने आपल्याला अन्याय केलेला आहे आणि आपल्याला न्याय नाही भेटत, आपल्याला सतत त्या गोष्टी सहन कराव्या लागतात, तर आपल्याला समाधान भेटण्यासाठी काही गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतात आणि सोडलेल्याच बरे असतात. आपण म्हटलं नाही, ह्याने असं केलं, हिने असं केलं, त्याने तसं केलं, तर आपण त्यांच्याशी वाद घालण्यात काय अर्थ आहे का? कारण समोरच्याला जर समजत नाही तर वाद घालण्याचाच कशा, ओके नाही. आणि मुख्य गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण न्यायाला जातो, न्याय मागतो, तर न्याय मिळतो, पण न्याय हा एकतर्फी लागतो. एकतर्फी म्हणजे एकाकडूनच लागतो. म्हणजे एकाला समाधान भेटतं आणि दुसऱ्याची हार होते. म्हणजे हार जीत असते तिथं न्यायालयामध्ये. आणि आपल्याला जर समाधान शोधायचं असेल ना, समाधान म्हणजे आपल्या मनाला कायमचं समाधान जर लागायचं असलं ना, माझ्या मते तर 2 पावलं आपण मागच या, त्यात खरं आपल्याला समाधान आहे. तुम्ही जिंकला आणि तुमच्या जर मनाला सतत ती टोचणी लागली तर त्या जिंकण्याचा काय फायदा आहे, नाही की? म्हणून असं असावं माणसाने जीवनामध्ये की मी समाधानी आहे ना, मला शांत वाटतंय ना, मला तर काही त्रास होत नाही ना माझ्या मनाला. कारण का आपण जे पेरतो ना तेच आपल्या मागे म्हणजे आपल्या पुढे उगवत असतं. तर एवढं मात्र खरं आहे. आणि देव कुठल्या ना कुठल्या प्रकारे, मी सांगत आहे बघा, कुठल्या ना कुठल्या प्रकारे देव तुमची ती भरपाई करून घेतो, पण तुम्हाला समजत नाही. आजारपण, तुम्हाला नैराश्य आणि तुमच्या जीवनामध्ये एखादी वाईट घटना, असं म्हणजे तुमच्या संगती काही ना काही घडतं. कारण का आणि ते तुम्हाला असं वाटतं नाही हे तर काय नॅचरल आहे, हे तर काय होणारच होतं, हे असंच. परंतु ते देव घडवून आणतो आणि देव कधीच काही गोष्टी आपल्यावर येऊ देत नाही, माहिती का? तर देवाचं सर्व लक्ष असतं आणि देव आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या कुठल्या पण ह्याला आपल्याला त्रास देतो. ही काय असते, एखाद्याची हाय असते, तळतळ असते आणि ती आपल्याला लागत असते, एवढं मात्र खरं आहे. म्हणून मी तर म्हणते कोणाची हाय तळतळ कधी घेऊ नका. कारण का कुठल्याही मार्गाने, कुठल्याही प्रकारे, कुठल्याही दिवशी किंवा कुठल्याही क्षणी तुम्हाला ती हाय तळतळ लागल्याशिवाय राहणार नाही. कारण मनातून निघालेली हाय ही खरंच लागते आणि 32 दातातला एक दात खरंच लागतं. जर आपण एखाद्यावर अन्याय करत असलं ना, तर नक्की तुम्ही बघा, हाय आणि तळतळ ही दोन्ही लागते. म्हणून म्हणतात ना, कोणाची हाय तळतळ घ्यायची नाही बाबा, कशाला आपण कोणाच्या दातात यायचं, असं बोलतात लोक. धन्यवाद, ते बरोबर बोलतात, खरं बोलतात ते. कोणाची हाय तळतळ नको. माणूस एखादं मनातून खूप आपल्याला शिव्याशाप देतं आणि ती हाय आणि तळतळ आपल्याला कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या मार्गाने ही लागते, पण ती आपल्याला समजत नाही आणि आपल्या बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान होऊन जातं.
कारण आपण दुसऱ्याचं नुकसान करतो म्हणून आपलं नुकसान होतं. आपण जर सरळ मार्गाने गेलो तर आपलं कधीच नुकसान होणार नाही, एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद. चला,